नवीन आयकर विधेयक आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूर होण्याची शक्यता आहे। संसदेमध्ये पुढील आठवड्यामध्ये नवीन आयकर विधेयक येणार आहे। विधेयक पुढील आठवड्यामध्ये लोकसभेत सादर होणार। नव्या विधेयकामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे। टॅक्स भरण्याची प्रक्रिया अगदी साधी आणि सोपी होणार आहे। नव्या विधेयकामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। सर्वसामान्यांना दिलासा मिळेल। टॅक्स भरण्याची प्रक्रिया अगदी साधी आणि सोपी होणार आहे। लोकसभेमध्ये नवे विधेयक हे सादर होईल। विधेयक पुढील आठवड्यामध्ये सादर होण्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, नवीन आयकर विधेयक आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूर होण्याची शक्यता आहे। संसदेमध्ये पुढील आठवड्यामध्ये नवीन आयकर विधेयक येणार आहे। काय अधिकची माहिती? नीलम, इन्कम टॅक्स रिटर्न किंवा इन्कम टॅक्स भरणं हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा आणि जवळचा विषय आहे। त्यामुळे हे नवीन बिल नेमकं काय असणार आहे ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। आज होणाऱ्या ज्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे बिल जे सादर केलं जाईल याच्यावर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर पुढील आठवड्यात हे बिल जे आहे ते संसदेत सादर केले जाईल। त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा होईल, दोन्ही सदनामध्ये ते बिल पास केलं जाईल। ही सगळी प्रक्रिया आहे। मात्र आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे बिल ठेवलं जाणार आहे आणि त्याबाबतची चर्चा केली जाणार आहे। इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक फॉर्म्स आहेत ते भरायला लागतात। वेगवेगळे जी प्रक्रिया आहे ती क्लिष्ट असते। अनेक वेळा आपल्याला सीएकडे जावं लागतं किंवा मग इतर जे पर्याय ते शोधावे लागतात। त्यामुळे अनेक तक्रारी या सगळ्या बाबीमध्ये होत्या। खास करून जर आपण पाहिल्या तर 120 बिलियन च्या किमती एवढ्या सगळ्या तक्रारी ज्या त्या केंद्र सरकारकडे आहेत। त्यामुळे ही प्रक्रिया अगदी सरळ करण्यासाठी याबाबतचं हे नवीन बिल आणलं जाते आणि त्यासाठी अर्थमंत्री ज्या होत्या निर्मला सीतारामन यांनी ज्यावेळेस बजेट मांडलं त्यावेळेस देखील याबाबतची तुणूक किंवा याबाबतचे एक संकेत जे ते दिले होते। त्यामुळे हे नेमके बिल कसं असणार आहे याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे। ही क्लिष्टता जे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ती कमी करण्याचा जो मानस आहे या केंद्र सरकारचा आहे आणि त्यामुळे हे बिल नेमकं कसं असणार आहे हे पाहावं लागणार आहे। एकूणच ही प्रक्रिया सोपी करणं, याच्यामध्ये जे फॉर्म्स जास्तीत जास्त भरले जातात ते कमी करून ही प्रक्रिया अगदी सोपी करणं या बिल मागचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे हे बिल नेमकं कसं असणार आहे हे पाहिलं जाणार आहे। त्यामुळे पुढच्या ज्या आठवड्यात संसदेत ज्यावेळेस हे बिल येईल त्यावेळेस सगळ्यासमोर येईल। मात्र आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतची चर्चा केली जाते। जी नक्कीच उमेश, आपण पाहूयात की सर्वसामान्यांना दिलासा मिळतो की नाही। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।